नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आतापर्यंतची जीही इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया झाली, या सर्व प्रवेश प्रक्रियेतला सर्वात इम्पॉर्टंट जो स्टेप आहे, या स्टेप बद्दल आपण या ठिकाणी डिस्कशन करणार. हे डिस्कशन करत असताना एक्झॅक्टली विद्यार्थी आणि पालकांना या ठिकाणी कॅप संदर्भात काय प्रश्न आहेत, याच बद्दल आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ. कारण जोही आपला हा कॅप राऊंड आहे, याच कॅप राऊंड वरती आपलं संपूर्ण इंजिनिअरिंग कॉलेज कुठले मिळणार आहे, सोबतच इंजिनिअरिंगची ब्रांच कुठली मिळणार आहे, हे सर्व डिसाइड होणार आहे. मग हे डिसाइड या गोष्टीवरती होत असेल, तर या गोष्टीला काळजीपूर्वक हँडल करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. दरवर्षी पाहतो आम्ही विद्यार्थी आणि पालकांच्या बऱ्याच मिस्टेक होतात. अशा या ठिकाणी या स्लाइड मध्ये 5 क्वेश्चन्स आणि जे काही नेक्स्ट स्लाइड आहेत, यामध्ये विद्यार्थ्यांचे जे काही अजून 5 क्वेश्चन आहेत, म्हणजे एकंदरीत 10 क्वेश्चन बद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला शेअर करणार आहे. जेणेकरून जरी आपण आमच्याकडे पेड काउन्सिलिंगला असाल, तरी आपल्याला फायदा 100%च होणार आहे. कारण लाईव्ह सेशन मध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिले. इन केस बरेच विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला YouTube वरती वॉच करतात, याही विद्यार्थ्याचा एकंदरीत आपला चॉईस फिलिंग करत असताना कसल्याच पद्धतीनं कुठंच लॉस होऊ नये, या अनुषंगाने या तुम्हाला मी डिटेल इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे. आणि हे इन्फॉर्मेशन शेअर करण्याच्या अगोदर एक सगळ्यात की पॉइंट पहिल्यांदा मी सांगेल, की बऱ्याच विद्यार्थ्यांनी बऱ्याच एफसी सेंटरवरती फॉर्म भरला आहे, अनदरवाईज बऱ्याच कॅफे सेंटरवरती फॉर्म भरला आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्वतः सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरलाय. या सर्व विद्यार्थ्यांना एक काळजी घ्यायची आहे, की आपल्याला कुठलं तरी एफसी सेंटर सांगते की तू आमच्या कॉलेजचा ऑप्शन पहिला टाक, किंवा एखाद्या कॅफेवाला सांगते की हे प्रायव्हेट कॉलेज पहिल्यांदा टाक, तर आपल्याला हे मुळीच टाकायचं नाही. हे काळजीपूर्वक लक्षात घ्या. कारण आपण एखादं गव्हर्नमेंट कॉलेज टाका, नो प्रॉब्लेम. जर आपल्याला कोणी एखाद्या प्रायव्हेट कॉलेज बद्दल जर असं सांगत असेल, तर ते आपण बिलकुल टाकायचं नाहीये. कारण कॅप राऊंड 1 मध्ये आपल्याला जर पहिल्या ऑप्शनला नंबर लागला, तर त्या ठिकाणी ऍडमिशन घेणं अनिवार्यच आहे. त्यामुळं कॅप 1 मध्ये पहिला ऑप्शन, कॅप 2 मध्ये पहिले 3 ऑप्शन, कॅप 3 मध्ये पहिले 6 ऑप्शन, हे आपल्याला मुळीच या ठिकाणी लोअर कॉलेजेस किंवा प्रायव्हेट कॉलेज भरत बसायची गरज नाहीये. या ठिकाणी एकंदरीत सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील टॉप कॉलेज देऊन टाकायचे. कारण का, जरी या ठिकाणी नंबर लागला तर खूप चांगलीच गोष्ट आहे. इन केस नंबर नाही लागला, तर आपण पुढील प्रवेश प्रक्रियेत पात्र राहणार आहात. इन केस जर आपण एखाद्याच्या सांगण्यावरून जर प्रायव्हेट कॉलेजचं जर आपण ऑप्शन टाकला आणि आपला इथं ऑटो लॉक झाला, तर आपल्याला पुढील प्रवेश प्रक्रियेत या ठिकाणी काहीच करता येणार नाहीये. त्यामुळं सर्वात महत्वाची विनंती, पहिला पॉइंट हा आहे, की प्रायव्हेट कॉलेजचा शक्यतो जे काही लोअर दर्जाचे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्याचा पहिला ऑप्शन आपल्याला भरायचाच नाही. ठीक आहे. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. जो काही मेन कंटेंट आहे आपला, त्याकडे आपण पाहूया, की विद्यार्थ्याला एकंदरीत या ठिकाणी फॉर्म भरत असताना कोणत्या चुका करायच्या नाही, त्याबद्दल माहिती देईल. या ठिकाणी फक्त आणि फक्त टॉप कॉलेजेस भरायचे नाहीये. म्हणजे जरी आपला या वर्षीचा जरी या ठिकाणी पाहिला असता, मेरिट जरी 98% असेल, लक्षात घ्या, एखाद्या विद्यार्थ्याला 98% आहेत, तर 98 जरी पर्सेंटाईल असतील, तर फक्त सीयूपी, व्हीजीटीए, पीआयसीटी, एसपीआयटी, डीजे सांगली, वालचंद सांगली, असेच फक्त ऑप्शन्स या ठिकाणी भरायचे नाहीयेत. हा सुद्धा विद्यार्थी यावर्षी सेफ नाहीये या कॉलेजसाठी. तरी याही विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी टॉप प्रायोरिटी आपल्याला जे कॉलेज मिळतात, मिडल प्रायोरिटी ऍज वेल ऍज आपल्याला लोअर प्रायोरिटी, अशा 3 प्रायोरिटी मध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर आणि दुसरा प्रश्न आहे, कमी ऑप्शन भरायचे नाहीये. ठीक आहे. बऱ्याच वेळेस विद्यार्थी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये काय करतात, की आपल्याला गरज नसताना फक्त 10 ते 20 ऑप्शन भरतात. तर आपल्याला अशी चूक करायची नाहीये. आपल्याला महत्वाची गोष्ट आहे, हे ऑप्शन भरायचं असताना आपल्याला ज्या सिटीमध्ये जायचंय, जसं की पुणे आणि मुंबईमध्ये मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा या ठिकाणी स्कोप आहे, आणि ज्या ब्रांचला जायचंय तेच ब्रांच आपल्याला निवड करायची आहे. ठीक आहे. असं नाही व्हायला पाहिजे की आपल्याला फक्त आणि फक्त लिमिटेड ऑप्शन भरलं तर विषय क्लोज करला, असं करू नका. जर आपले मार्क्स अगदीच 99.80 आहेत, तर आपण असं केलं तरी हरकत नाही. पण आपले मार्क जर खूप थोडेसे अवरेज मध्ये आहेत, तर आपल्याला थोडेसे आपल्या चॉईस फिलिंग मध्ये ऑप्शन असणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. तर त्यामुळे विद्यार्थ्याला विनंती आहे, की आपल्या ऑप्शन्स आपल्या मार्क अनुसार या ठिकाणी भरणं गरजेचं आहे. अगदी जास्त पण नको, अगदी कमी पण नको. 70 ते 80 ऑप्शन्स आपण जर भरला, ते सुद्धा मोर दॅन
सफिशियंट ऑप्शन्स असू शकतात. ते ऑप्शन्स आपल्याला कसे भरायचे? जे विद्यार्थ्यांनी पेड काउन्सिलिंग जॉईन केले अशा विद्यार्थ्यांना वैयक्तिक लिस्ट आपण दिली आहे आणि इव्हन कॉमन लिस्ट सुद्धा उद्याच्या डेटमध्ये आपल्याला मिळून जाणार आहे. ठीक आहे, लिस्ट पुढे तुम्हाला दाखवेल कशा पद्धतीने या ठिकाणी लिस्ट आपण देतो. दुसरी गोष्ट आहे, या ठिकाणी इंटरेस्ट न पाहता ब्रांचची निवड करू नका. कारण मेनली सध्या पाहिला असता विद्यार्थी फक्त सीएस, आयटी, एआयडीएस, एआयएमएल याच्या मागे सगळेच विद्यार्थी या ठिकाणी जातात. भले त्या ब्रांच बद्दल आपल्याला नॉलेज आहे अथवा नाहीये, ते कोणीच पाहत नाही. फक्त या ब्रांचेस घ्यायच्या, ते कुठे घ्यायच्या? पुण्यात घ्यायच्या. मग त्यात आपल्याला किती आवड आहे, काय आहे, फ्युचर स्कोप काय आहे आणि त्या ब्रांच घेतल्यानंतर गव्हर्नमेंट जॉब आहेत का, प्रायव्हेट, कुणीच या ठिकाणी शहानिशा करत नाहीये. जस्ट एका विद्यार्थ्याने घेतलं किंवा माझा फ्रेंड घेतोय म्हणून मला घ्यायचं, माझ्या भावाने घेतलंय म्हणून मला घ्यायचंय. बेटा नो, तुम्हाला ज्याच्यात आवड आहे तेच तुम्ही निवड करा. आणि अदरवाईज इंजिनिअरिंग मध्ये बरेच अशी उदाहरणं पाहिले की आवड नसताना एखाद्या ब्रांच मध्ये जातात, फर्स्ट इयरला जातात, तिथे विचार करायला चालू होतात आणि तिथून पुन्हा आणखी नेक्स्ट इयरची प्लॅनिंग करायला चालू होतात. तर अशा चुका करू नका. जे आपल्याला घ्यायचंय त्याचीच निवड करा. एक्झाम्पल सांगेल, ज्या शहरात जायचंय ते शहर घ्या, ज्या ब्रांचला जायचं तेच घ्या. आणि अदरवाईज जस्ट मला ऍड करायचे, ऍड करून पाहू होते का अशी एक्सपेरिमेंट या ठिकाणी करायची नाही. कारण जो आपण एक्सपेरिमेंटल गोष्ट करतात तेच अनफॉर्च्युनेटली लागते, पुन्हा आपल्याजवळ काही ऑप्शन राहत नाही. त्यामुळे हे गोष्ट तुम्ही काळजीनं पाहणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे, लास्ट इयरचे कट ऑफ कॉपी करू नका. कारण विद्यार्थ्यांना हा पॉईंट का सांगतो मी, लास्ट इयरचे कट ऑफ कॉपी करायचे नाही. कारण यावर्षी जर पाहिला तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये ज्यावेळेस आपण पाहिले जवळपास 30,000 विद्यार्थ्यांची संख्या 2026 मध्ये जास्त आपल्याला दिसून येत आहे कम्पेअर टू 2025च्या. ठीक आहे, त्यामुळे साहजिकच आहे या ठिकाणी जो की आपला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलाय यामध्ये सुद्धा रँक मध्ये बरीच वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे. रँक मध्ये कितीनं वाढ झाल्या, कशा पद्धतीने वाढ झाल्या याबद्दल सुद्धा मी इन डिटेल व्हिडिओ बनवला आहे, ते आपण चेक करू शकता. त्यामध्ये एक्झॅक्टली आयडिया येऊन जाईल. तरी सुद्धा एक महत्वाचं सांगेल, ज्या विद्यार्थ्याला यावर्षी 95% आहेत अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी जवळपास यावर्षी जर तो विद्यार्थी 95 अनुसार कॉलेज काढत असेल तर या विद्यार्थ्याला 93.50 पासून सुरुवात करायचंय. 92 जरी केलं तरी हरकत नाही. कारण लास्ट इयरचा 95 बघून जर आपण 95 ऑप्शन निवडला तर यावर्षी अडचण येऊ शकते. तर आपल्याला यावर्षी 95 आहेत, तर लास्ट इयरच्या 93 आणि 92.50च्या पुढच्या विद्यार्थ्याच्या या ठिकाणी कॉलेजेस पाहणे किंवा त्या लेवलचे कॉलेजेस पाहणं आवश्यक आहे. जे विद्यार्थी रँक अकॉर्डिंग काढतात त्यांची 100% अॅक्युरेसी असते. पण जे विद्यार्थी पर्सेंटाईल अनुसार काढतात तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी कुठला लॉस होऊ नये याकरिता विद्यार्थ्यांनी 95 असेल 1.5 ते 2% कमी पकडा आणि आपली लिस्ट काढणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये नेक्स्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल की जेही विद्यार्थी आपल्याकडे पेड काउन्सिलिंगसाठी आहेत अशा विद्यार्थ्याला आपण वैयक्तिक लिस्ट या ठिकाणी दिलेत. यामध्ये विद्यार्थ्याचे सीईटी मार्क्स ऍज वेल एज जेई मार्क, त्याची कॅटेगरी, विद्यार्थ्याला कुठल्या शहरांतर्गत ऍडमिशन घ्यायचंय आणि कुठल्या ब्रांच साठी ऍडमिशन घ्यायचे अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन. कारण विद्यार्थ्याची प्रोफाईल कधी बिल्ड होते, ज्यावेळेस विद्यार्थ्याला व्यवस्थित पूर्ण माहिती आहे, व्यवस्थित त्याची पूर्ण डिटेल्स आपण काउन्सिलिंग मध्ये क्लिअर केले, त्याच वेळेस विद्यार्थी या पद्धतीने स्ट्रॉंग डिसिजन घेऊ शकतो. त्याच अनुषंगाने विद्यार्थ्याच्या या प्रायोरिटी किंवा या विद्यार्थ्याच्या प्रोफाईल अनुसार ज्या विद्यार्थ्याला या ठिकाणी ग्रीन दिसत आहेत ऑल कॉलेजेस, त्या ग्रीन मधले आपल्याला विदिन कॅप राऊंड मध्ये आपल्याला 100% कॉलेज लागणार आहेत. आणि ज्या विद्यार्थ्याला ऑरेंज दिसत आहे अशा विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी कॅप राऊंड वगळता आपल्याला स्पॉट राऊंड मध्ये या ठिकाणी चान्सेस आहेत असे इंडिकेटर आहेत. आणि दुसरी गोष्ट, जिथे आपल्याला रेड झोन दिसत आहे या रेड झोन मध्ये आपल्याला जर आपण स्पॉट राऊंड शेवटपर्यंत जर अटेंड करत असू तर आपल्याला याही ठिकाणी त्या कॉलेजमध्ये त्या ब्रांचला प्राधान्य मिळायचे खूप जास्त चान्सेस आहेत. असे आपण ग्रीन, ऑरेंज अँड रेड इंडिकेटर असलेली पूर्ण वैयक्तिक, लक्षात घ्या कॉमन लिस्ट वेगळी आहे, हे वैयक्तिक लिस्ट आहे आणि ते पण महाराष्ट्रातील टॉप रँक अनुसार ही लिस्ट आपण देण्यात मध्ये विद्यार्थ्याला ऑलरेडी दिली आहे. दुसरी गोष्ट, उद्याच्या डेटमध्ये जे पेड काउन्सिलिंगचे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना पूर्ण 100% पासून जवळपास आपण ऑल महाराष्ट्रातल्या नियर अबाउट 60% पर्यंतची पूर्ण लिस्ट, कॉलेज कोड, कॉलेज नेम, कॉलेज कुठल्या युनिव्हर्सिटी अंतर्गत येतं, कॉलेज स्टेट लेवल मधून पार्टिसिपेट करत आहे की या ठिकाणी होम ऑदर म्हणजे 70-30% आहे, हे सुद्धा या ठिकाणी डिटेल इंडिकेटर देण्यात येतील. आणि दुसरी गोष्ट, कुठली ब्रांच निवडत आहे
एकंदरीत लास्ट इयरला त्याचा काय पर्सेंटाईल होता हे सुद्धा त्यामध्ये आपण मेन्शन करून दिलं आहे, की जेणेकरून विद्यार्थ्याला जरी आपण स्वतः जरी फॉर्म भरत असेल आपली वैयक्तिक लिस्ट ऍज वेल एज कॉमन लिस्ट आणि सोबत आपल्या बुक मधली इन्फॉर्मेशन याला पूर्ण सपोर्टिव्ह असणार आहे. जरी आपण स्वतः जरी फॉर्म भरत असेल याचा आपल्याला 100% फायदा या ठिकाणी होऊन जाणार आहे. महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याच वेळेस आपल्याकडे काही विद्यार्थी आल्यानंतर नीटचा रिझल्ट लागल्यानंतर ऑफिसला या ठिकाणी गर्दी पाहून बरेच विद्यार्थी नंतर येतो या अनुषंगाने आपल्या ऑफिस मधून गेले होते. तर असे विद्यार्थी परत एकदा जॉईनिंगसाठी येतात. तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे काही कोर्सेस आहेत त्याचे पॅकेजेस आपण दिले आहेत, जे आपण प्रोव्हाइड करतो त्याचे आपल्याला जेही कन्व्हिनियन्स आहे ते आपण घेऊन जॉईन करू शकतात. बरेच विद्यार्थी बाहेरगावी होते. बऱ्याच विद्यार्थ्यांचे सॅटर्डे आणि संडे मध्ये कॉल आले की आम्हाला आपल्याकडे जॉईन करायचं, आम्ही ऑलरेडी येऊन गेलो पण भेट घेता झाली नाही. तर या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल तर अजून आपल्याकडे वेळ आहे, आपण जॉईन करू शकतात. या प्रकारे आपले पूर्ण फीसचे पॅकेजेस आहेत. नेक्स्ट स्लाइड आहे. या नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण या ठिकाणी काही क्वेश्चनचे आन्सर देऊया. तर यातला पहिला पॉइंट आहे TFWS चा. जर आपण या ठिकाणी पाहिलं असता TFWS आता जेही विद्यार्थी आपल्याकडे पेड काउन्सिलिंगला होते या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा समजावून सांगितले की TFWS असतं काय आणि याची कुठल्या विद्यार्थ्यांनी निवड करायची. फर्स्ट ऑफ ऑल ज्याही विद्यार्थी या ठिकाणी मुली आहेत किंवा गर्ल्स कॅन्डिडेट आहेत यांच्यासाठी TFWS यस करा अथवा नो करा याचा काही बेनिफिट्स किंवा लॉस आहे या ठिकाणी काहीच नाहीये. ठीक आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी जे विद्यार्थी SC, ST, NT, VJ या कॅटेगरी प्रवर्गात आहेत अशा विद्यार्थ्यांनी यस करा किंवा नो करा आपण त्याच ठिकाणी आहेत. कारण आपल्याला TFWS मधूनही गेलात तर तेच बेनिफिट आहे तर आपण रेग्युलर आपल्या कॅटेगरी अनुसार गेलात तर तेच बेनिफिट आहे. पण या विद्यार्थ्यांनी जर रेग्युलर मधून गेलात तर TFWS च्या कम्पॅरेटिव्ह या ठिकाणी चांगले कॉलेजेस आपल्याला मिळू शकतात. कारण TFWS मध्ये अगदीच फक्त 3 जागा असतात. यामध्ये आपल्याला थोडंसं मेरिट हाय आपल्याला पाहू शकतो. महत्वाचा यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी या TFWS ऑप्शनला येस केलं आहे अशा विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक टी हा ऑप्शन पण भरायचा आहे आणि रेग्युलर ऑप्शन्स पण भरायचे आहेत. बऱ्याच वेळेस पाहण्यात येतं की विद्यार्थी TFWS येस करतात आणि फक्त TFWS चेच ऑप्शन भरतात, रेग्युलर ऑप्शन भरत नाहीयेत. शेवटी काय कॅप राऊंड 1 नंतर नॉट अलाउटेड येतात तर पुन्हा लक्षात येते की आपण रेग्युलर ऑप्शनच भरले नाहीयेत. तर अशी चूक आपल्याला मुळीच करायची नाही या ठिकाणी. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रेफरन्सचा चुकीचा ऑर्डर ठेवू नका. या ठिकाणी असा काय या ठिकाणी क्वेश्चन ठेवलाय कारण विद्यार्थी ज्यावेळेस चॉईस फिलिंग करत असतात चॉईस फिलिंग करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगितलं की आपण आधी रिसर्च करा आणि मग आपली लिस्ट बनवा. रिसर्च करत असताना आपली एक रफ लिस्ट बनवा, त्यानंतर एक फायनल लिस्ट बनवा, मगच आपण चॉईस फिलिंगला सुरुवात करा. कारण विद्यार्थ्यांना जेही आपण चॉईस फिलिंग करणार आहात ते या चॉईस फिलिंग वरती आपलं सर्व इंजिनिअरिंगचं ऍडमिशन डिपेंड असणार आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना या ठिकाणी चॉईस फिलिंग करत असताना ज्या चुका टाळायच्या त्यामध्ये काय टाळायचंय ज्याही वेळेस आपण ऑप्शन फॉर्म भरतो हा डिक्रीजिंग ऑर्डरचा मेरिट असणाऱ्या चॉईस फिलिंग अनुसार भरायचा आहे. अगदीच आपण जर एक उदाहरण म्हणून देतोय कुठल्या कॉलेजला टार्गेट नाहीये आपण DY पाटीलचा या ठिकाणी विचार करत असाल तर या DY पाटील मध्ये पहिलं ऑप्शन आपल्याला तळेगाव किंवा आपल्याला लोहगाव द्यायचं नाही. पहिलं ऑप्शन आपल्याला अगदीच आकुर्डी द्यायचं आहे, पिंपरी द्यायचं आहे. JSPM ग्रुप मध्ये सांगायचं झालं तर आपल्याला नरे या ठिकाणी द्यायचं नाही अथवा वाघोली या ठिकाणी द्यायचं नाही आपल्याला. आपल्याला सुरुवात करायचं आहे ताथवडेपासून. ठीक आहे. म्हणजेच की एखाद्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन मध्ये आपण ऍडमिशन घेत असाल तर त्या इन्स्टिट्यूशनची मेन ब्रांच कुठली आहे, सब ब्रांचेस कुठल्या आहेत हे अगोदर माहिती करून घ्या. त्या कॉलेजची मेरिट माहिती करून घ्या आणि मगच या ठिकाणी चॉईस फिलिंग करा. याच्यासाठी आपण एक इंडिव्हिज्युअल ऍज वेल एज कॉमन सुद्धा विद्यार्थ्यांना देतो की विद्यार्थ्यांना या ठिकाणी कुठल्या गोष्टीची अडचण येऊ नये आणि आपला फॉर्म व्यवस्थित झाला पाहिजे. ठीक आहे. तर याबद्दल तुम्हाला क्लिअर इन्फॉर्मेशन दिली आहे. नंतर या ठिकाणी शेवटची जो काही डेट आहे म्हणजे लास्ट फ्यू आवर्स मध्ये आपण गर्दी करू नका. म्हणजे 6 PM नंतर शेवटच्या दिवशी फॉर्म भरणं थोडंसं टाळा. जर आपली लिटल बिट चेंजेस असेल तर ठीक आहे, बट पूर्णच फॉर्म 6च्या नंतर शेवटच्या दिवशी या ठिकाणी भरत बसू नका. आणि सर्वात महत्वाचा पॉइंट आहे प्रिव्ह्यू. आता बऱ्याच वेळेस आपण पाहतो काही काउन्सिलर असतील, कॅफेवरती असतील, बऱ्याच FC सेंटरवरती असतील. विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त असते. फॉर्म भरण्यासाठी 3 दिवसाचा वेळ असतं. त्यामुळे पटकन या ठिकाणी भरण्यासाठी बऱ्याच वेळेस फॉर्म फास्ट भरतो आपण या ठिकाणी लॉक पण करून टाकतो. तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण कुठून जरी फॉर्म भरत असाल, स्वतः जरी भरत असाल तर सर्व फॉर्म झाल्यानंतर आपल्याला एक वेळेस व्यवस्थित प्रिव्ह्यू पाहायचा आहे आणि मगच आपल्याला या ठिकाणी सबमिशन करून घ्यायचं
आहे. विदाऊट प्रिव्ह्यू पाहता आपण सबमिशन करू नका आणि ओ-टी-पी टाकल्यानंतर करेक्शन होणार नाहीये. ओ-टी-पी टाकण्याच्या अगोदर जे असेल ते आपण करेक्शन करा आणि मेन ओ-टी-पी टाकला तर घाबरू पण नका. सेकंड राउंडला आपल्याला याच्यामध्ये चेंजेस करता येतील. पण पहिल्या 6 ऑप्शनच्या पुढचे ऑप्शन्स पाहायचे. ठीक आहे. हे सुद्धा महत्वाचा पॉइंट त्यामध्ये आहे आणि मेन दुसऱ्या विद्यार्थ्याची प्रेफरन्स लिस्ट कॉपी करू नका. हा सर्वात महत्वाचा का पॉइंट आहे? कारण दरवर्षी आम्ही पाहतो एखाद्या विद्यार्थ्याला 92 मार्क आहेत आणि त्याचाच मित्र अगदी 82 चा आहे, एखादा मित्र 78 चा आहे. तर हे विद्यार्थी या विद्यार्थ्याची लिस्ट कॉपी करतात. हा विद्यार्थ्याला कॉलेज मिळतं आणि या बाकीच्या 2 विद्यार्थ्याला कॉलेजेस मिळत नाही. याचं कारण असं दिसून येतं की विद्यार्थी काय काही पैसे वाचवण्याच्या नादात, काही इम्प्रॉपर इन्फॉर्मेशन न घेण्याच्या नादात अशा प्रकारे काहीतरी चुका करतात आणि पुन्हा नंतर राउंड 1 झाल्यानंतर हेच विद्यार्थी अगेन विचारतात की आमचा नंबर कसा लागला नाही. तर लक्षात घ्या प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती, मेरिट, त्याच्या चॉईसेस हा डिफरंट असतात. त्यामुळं त्या ठिकाणी आपण या गोष्टीला थोडंसं टाळलं तर योग्य असणार आहे. अगदी ज्या विद्यार्थ्याचे 92 आहेत आणि तो विद्यार्थी 92.10 पासून 99 पॉइंट मध्ये 92.99 मध्ये जर असेल करा, काही अडचण नाही. 93 असेल काही अडचण नाही. 94 असेल काही अडचण नाही. 90 असेल काही अडचण नाही. पण जर आपला एवढा डिफरंट असेल तर या गोष्टी टाळल्याला कधीही योग्य असू शकतात. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे. याच्या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न, अडचणी असेल तर कमेंट्समध्ये विचारा. ॲज सून ॲज पॉसिबल तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. ठीक आहे. थँक यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स हेल्पलाईन.